नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे हराभरा कबाब केला आहे। हे बघा किती सुंदर दिसत आहेत हराभरा कबाब। हे हराभरा कबाब कसे मी केले ते तुम्हाला दाखवते। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मी इथे 1 कप मटार घेतले आहेत। हे फ्रेश मटार आहेत आणि त्यामध्ये मी असे 2 बटाटे सोलून चिरून टाकणार आहे आणि मटार आणि बटाटा आपण कुकरला लावून घ्यायचे। कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या करून घ्यायचे। बटाटे सोलून झालेले आहेत आणि मटार आणि बटाटा मी धुवून घेतले। त्यामध्ये पाणी न घालता आपण कुकरला लावून शिजवून घ्यायचे आणि आता त्यामध्ये घालण्यासाठी मी अर्धा कप पोहे घेतले। ते पोहे मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पावडर करून घ्यायची। ही बघा किती सुंदर झाली आहे पावडर। आता मी वेगळ्या वाटीत काढून घेते। हराभरा कबाबला लागणारा मसाला करण्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा आणि मूठभर कोथिंबीर घेते आणि हे सगळं मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घ्यायची। यामध्ये सुद्धा पाणी घालायचं नाही आहे, पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची। ही बघा किती सुंदर झाली आहे पेस्ट। आपण आता ही पेस्ट बाजूला ठेवूया। इथे मी पालक घेतला आहे, पालक 1 जुडी घेतला आहे, तो असा रफली चॉप करून घेतला आहे। आता भाजी फोडणी घालण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेते। तेल कढल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालते। जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जे आले लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण केलं होतं मी ते वाटण फोडणीमध्ये घालून छान असं परतून घेतलं आहे। वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून पुन्हा मटार घालते। हे मटार आपण अख्खे ठेवायचे आहेत म्हणून मी फोडणीमध्ये घालते। आपण कबाब खाताना दाताखाली आलेले छान लागतात आणि त्यानंतर मी रफली चॉप केलेला पालक आहे तो त्यामध्ये घालून छान परतून घेते आणि पालक शिजण्यासाठी त्याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकण घालून ठेवते। आणि हे बघा इथे आपले मटार आणि बटाटे शिजलेले आहे आणि आता हे पावभाजी मॅशरने मी मॅश करून घेते। तुम्ही वाटीने किंवा पेल्याने मॅश करून घेऊ शकता। आणि आता हे मॅश करून घेतलेले मटार आणि बटाटा बाजूला ठेवून देते मी। आता पुन्हा कढईकडे वळूया आपण, बघूया मटार शिजलेत का। हे बघा भाजीला छान वाफ आलेली आहे, तरी पण आपण चेक करायचं आहे मटार शिजलेत की नाही ते। हे बघा मटार इथे अजून शिजायचं आहे। मी आता परतून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि मीठ घालून झाल्यानंतर भाजी परतवायची आणि 2 ते 3 मिनिटासाठी म्हणजे मटार शिजेपर्यंत मी झाकण घालून ठेवते त्याच्यावर। थोड्या वेळाने झाकण उघडून बघूया। वाव किती मस्त वाफ धरली आहे त्या भाजीला। बघा तेलसुद्धा सुटले, छान भाजी दिसते, मस्त शिजली आहे भाजी। आता त्यामध्ये बाकीचे मसाले घालूया। अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून किचन किंग मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर आणि हे सगळं घालून मी त्या भाजीमध्ये मिक्स करून घेते। आणि ते मिक्स करून झाल्यानंतर मी जे बटाटा आणि मटार मॅश करून ठेवले होते ते त्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे एकजीव करून घ्यायचे त्या भाजीमध्ये। ही बघा किती सुंदर दिसते भाजी, मस्त झाली की नाही। आता त्याच्यावरती मी 2 मिनिटासाठी झाकण घालून ठेवणार आहे, जेणेकरून त्या भाजीला थोडीशी वाफ लागली पाहिजे। आणि थोड्या वेळाने झाकण उघडून बघूया। हे बघा किती सुंदर झाली आहे भाजी, मस्तच झाली आहे। आणि आता ती भाजी मी काय करणार आहे, परातीत काढून घेते। परातीत पसरवून थंड करून घ्यायची आहे ती भाजी। मी ही भाजी थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवून देते। ही ते भाजी थंड झाली आहे। त्यामध्ये मी आता मगाशी जी पोह्याची पावडर केली होती ती पावडर त्यामध्ये घालते आणि त्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालते आणि हे सगळं घालून छानसं असं पीठ मळून घेते। आणि पीठ मळून झाल्यानंतर थोडा वेळ मुरण्यासाठी आपल्याला ठेवायचे। मी त्यामध्ये पोह्याची पावडर घातली आहे, तर पोहे त्यातलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून घेते। हे बघा किती सुंदर झालंय पीठ, मस्त झालंय की नाही, छान।
आणि आता कबाब करण्यासाठी मी रवा घेतला आहे. रव्यामध्ये गोळवायचे आपल्याला ते कबाब आणि त्यावरती काजू लावून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या कबाबला शेप देऊ शकता. मी इथे राऊंडच केलेत. आणि हे कबाब रव्यामध्ये गोळवून झाल्यानंतर त्याला वरून काजू लावायचे. आणि अशा प्रकारे मी माझ्या चॅनलवरती पालक राईस शिवाय पालकाची भजी अशा 2 रेसिपीज अपलोड केल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे पहा इथे किती सुंदर झालेत कबाब. तुम्हाला डिशमध्ये मी काढून दाखवते. आणि आता हे कबाब मी तव्यामध्ये शॅलो फ्राय करणार आहे. तव्यावर मी तेल घालून घेतलं होतं आधीच आणि त्याच्यावरती आपण आता हे कबाब असे सोडून घेतले. कबाब सोडून घेतल्यानंतर त्याच्याभोवती तेल घालून घ्यायचे आणि छान असे परतून मी भाजून घेणार आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. तशी त्यामधली भाजी बटाटे वगैरे सगळं शिजलेलं आहे, पण आपल्याला हे कबाब छान कुरकुरीत करून घ्यायचे. पहा किती सुंदर दिसत आहेत कबाब. दिसत आहेत की नाही तुम्हाला हराभरा. आता ही आपली पहिली बॅच तयार झालेली आहे, ती काढून घेते. त्यानंतर ही दुसरी बॅच आहे, दुसरे कबाब ठेवले आहेत त्याच्यावरती. अशा प्रकारे मी सगळे कबाब तयार करून घेतलेले. आता मी ते कबाब टोमॅटो सॉस बरोबर सर्व करते. चला हे बघा किती सुंदर झालेत कबाब, मस्त झालेत. कशी वाटली मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.